सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। मी दीपक नाना वाबळे, उपसंपादक बारामती विभाग। अनुसया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा गौरव। सासवड प्रतिनिधी। अनुसया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त पुरंदर तालुक्यातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। हा कार्यक्रम अजित मल्टीस्टेट सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्ह्याच्या निवडणूक उपजिल्हाधिकारी सौ मिनल कळसकर होत्या। त्यांच्या हस्ते पुरंदर तालुक्यात विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। अनुसया चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी अनुसया मल्टीस्टेट बँकेचे पदाधिकारी अजिंक्य भैया टेकवडे तसेच ट्रस्टच्या पदाधिकारी विजयताई टेकवडे उपस्थित होत्या। जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रभावती भूमकर, सुशीला टेकवडे, डॉक्टर उज्ज्वला लाठी, शोभा गरुड मॅडम, धनश्री लोमटे, अक्षता मेमाने, विमलताई भुजबळ, प्रहार संघटनेच्या सुरेखा ढवळे, माजी आदर्श सरपंच मीनाताई शेंडकर, सुवर्णा थेऊरकर आदी आदर्श महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून महिलांच्या कार्याचे कौतुक केले। कोरोना काळापासून अनुसया चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून ते अत्यंत स्तुत्य असल्याचे मत उपजिल्हाधिकारी मिनल कळसकर यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाचे स्वागत प्रसिद्ध निवेदक निखिल जगताप यांनी केले। प्रस्तावना अजिंक्य भैया टेकवडे यांनी मांडली तर आभार पत्रकार यांनी मांडले। धन्यवाद। स्त्री म्हणजे फक्त नातं जपणारी व्यक्ती नाही, ती स्वप्न पाहणारी, संघर्ष करणारी आणि स्वतःचा मार्ग तयार करणारी एक आगळीवेगळी शक्ती आहे। तिच्या कष्टामुळं घर उभं राहतं आणि तिच्या धैर्यामुळं समाज पुढे जातो। अशा ह्या आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त आपल्या सर्वांना आमच्या टेकवडे परिवाराच्या वतीने व खास करून विशेष करून अनुसया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। अनुसया चॅरिटेबल ट्रस्टच्या बद्दल मी आपणास माहिती देऊ इच्छितो। आजच्या आपल्या दुसऱ्या एक आपल्या सन्मानाचा आपल्या मीनाताई शेंडकरांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। जसं माझ्या आधीच्या आता आपले निखिलजी जगताप यांनी सांगितलं की आपल्या संस्थेच्या माध्यमातून आगळं वेगळं काम हे अनेक दशकांपासून त्या ठिकाणी केलं गेलंय आणि केलं जात आहे। त्याचीच खात्री आणि त्याबद्दलची माहिती मी देऊ इच्छितो। कोविड काळ हा नजीकचा काळ आहे, आपण त्या ठिकाणी पाहिले। हे आता घडलेला हा प्रसंग आहे, 5-6 वर्ष निश्चितच झाली आहेत, परंतु त्याआधी साधारण 2000 सालापासून आपण पुरंदर तालुक्यात पुणे जिल्ह्यातील खरंच जे गरजवंत आहेत आणि सर्वसामान्य कुटुंबातील जे आपले घटक आहेत त्यांना एक होम डिलिव्हरी किंवा होम सर्व्हिस देण्याच्या माध्यमातून आपण चष्मे आपले डोळे तपासण्याचं एक त्या ठिकाणी काम केलं आणि नुसते डोळे तपासून न देता त्यांना मोफत चष्मे वाटप देखील त्या ठिकाणी केलं। आणि त्याहून स्त्री म्हणजे फक्त नातं जपणारी व्यक्ती नाही, ती स्वप्न पाहणारी, संघर्ष करणारी आणि स्वतःचा मार्ग तयार करणारी एक आगळीवेगळी शक्ती आहे। तिच्या कष्टामुळं घर उभं राहतं आणि तिच्या धैर्यामुळं समाज पुढे जातो। अशा ह्या आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त आपल्या सर्वांना आमच्या टेकवडे परिवाराच्या वतीने व खास करून विशेष करून अनुसया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। अनुसया चॅरिटेबल ट्रस्टच्या बद्दल मी आपणास माहिती देऊ इच्छितो। आजच्या आपल्या दुसऱ्या एक आपल्या सन्मानाचा आपल्या मीनाताई शेंडकरांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। जसं माझ्या आधीच्या आता आपले निखिलजी जगताप यांनी सांगितलं की आपल्या संस्थेच्या माध्यमातून आगळं वेगळं काम हे अनेक दशकांपासून त्या ठिकाणी केलं गेलंय आणि केलं जात आहे।
त्याचीच खात्री आणि त्याबद्दलची माहिती मी देऊ इच्छितो. कोविड काळ हा नजीकचा काळ आहे, आपण त्या ठिकाणी पाहिले. हे आता घडलेला हा प्रसंग आहे, 5-6 वर्ष निश्चितच झाली आहेत. परंतु त्याआधी साधारण 2000 सालापासून आपण पुरंदर तालुक्यात पुणे जिल्ह्यातील खरंच जे गरजवंत आहेत आणि सर्वसामान्य कुटुंबातील जे आपले घटक आहेत त्यांना एक होम डिलिव्हरी किंवा होम सर्व्हिस देण्याच्या माध्यमातून आपण चष्मे आपले डोळे तपासण्याचं एक त्या ठिकाणी काम केलं आणि नुसते डोळे तपासून न देता त्यांना मोफत चष्मे वाटप देखील त्या ठिकाणी केलं. आणि त्याहून पुढे जाऊन ज्यांना त्या ठिकाणी मोतीबिंदू आढळून आलं अशा नागरिकांना आपण त्यांच्या घरातून पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस देऊन ही त्यांची पूर्ण मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही HP देसाई हॉस्पिटल असतील संलग्न हॉस्पिटलच्या माध्यमातून यशस्वीरित्या आपण त्या ठिकाणी करून दिल्या. पुढे जाऊन तालुक्यातील जे खरंच गरजवंत नवीन युवक विद्यार्थिनी आहेत ज्यांना उच्च शिक्षणासाठी किंवा काही स्पर्धा परीक्षेसाठी काही योगदान अपेक्षित असतं, तर त्याने वेळोवेळी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करण्यासाठी एक सेल उभा केलेला आहे. त्यांना त्यांच्या कॉलेज फीसाठी किंवा काही लागणाऱ्या कोचिंगसाठी एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक हातभार हे अनुसेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून केला जातो. असं ह्या सगळ्या रणरागिणींचं मी खरं कौतुक करतो. आणि खरं बोलायचं खूप आहे, परंतु आता प्रोग्राम आपल्याला की एक लिमिटेड टाइम बाउंड मध्ये आपल्याला कन्क्लूड करायचा आहे. म्हणून मी पुन्हा एकदा अनुसेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आपण सर्वजण या ठिकाणी वेळात वेळ करून आल्याबद्दल आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी आभार मानतो आणि पुढील सूत्र आदरणीय निखिल दादांनी हँडल करावे. थँक्यू. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि सर्व पुरस्कारार्थींचं अभिनंदन करतो. त्या बायकोचं विशेषतः अभिनंदन. भाऊ, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला विनोदी सूत्रसंचालक म्हणून ओळखतात, मग कार्यक्रमाच्या सुरुवातीलाही थोडी फिरकी घ्यावी असं वाटतंय. होतंय काय की आज जागतिक महिला दिन असा आपण सतत 3-4 वेळा निखिलजींकडनं भैयांकडनं उल्लेख ऐकला. पण मला असं आठवतंय भाऊ, मी लहानपणी आईचं ऐकायचो, लग्न झाल्यावर बायकोचं ऐकतोय, पोरगी आता 10वीला गेली तिचं ऐकायला लागतंय. महिला दिन हा रोजच असतो, फक्त आज अधिकृत आहे अशी मला शंका येते. तर या सगळ्या महिला दिनाच्या निमित्तानं जमलेल्या आपल्या ह्या सर्व महिला भगिनींना बघून मला अजिंक्य भैया, तुम्ही जे काही करता ते टॉप क्लास करता. त्यामुळं काहीतरी थीम आज महिलांच्या कलरची मी बघितली, लाल रंग का आहे. मी म्हंटल भाऊ कसे असे विनोदाने फिरकी घेणार, भैयाही शांत, विजयाताई शांत. म्हंटल 8 मार्चच्या निमित्तानं संदेश काय द्यायचा, महिला डेंजर आहे, सावध राहा. नाही. मग माझ्या लक्षात आलं, आपल्या चॅरिटेबल ट्रस्टचं नाव ज्या मातेने आपल्याला गर्भात 9 महिने वाढवले त्या मातेची जाणीव आपल्या अशोक भाऊंनी ठेवली आणि या चॅरिटेबल ट्रस्टचं नाव ठेवले अनुसूया. हे जे आपल्या आईचं असलेलं मुलाचं रक्ताचं नातं आहे, त्या रक्ताच्या रंगाचं प्रतीक म्हणून या सगळ्यांनी लाल साड्या घातल्या, हे लक्षात घ्यावं. महिला भगिनी आणि बांधवांना, तसेच अनुषा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष टेकवडे साहेब आणि विजयाताई आणि त्यांचे आदर्श सरपंच चिरंजीव अजिंक्य भैया टेकवडे यांनी आज जो आपल्या महिलांचा सत्कार घेतला आणि इथे जमलेल्या माझ्या सन्मानित महिला भगिनी, आज भाऊ गेले जवळजवळ मी 35 वर्ष बचत गटाचं काम करते आणि प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक महिला काम करताना तिला अडचणी ह्या येतच असतात. ज्यावेळेस मी बचत गटासाठी गावांमध्ये फिरायचे, खेडेगावांमध्ये फिरायचे, तर तेव्हा वस्तुस्थिती अशी होती की हाकलून द्यायची लोक गावातून, की कोणतरी बाई आलेली आहे, दिवसा बघल, रात्रीच्या चोऱ्या करल, बाई तुम्ही कशाला आलाय गावात, इथपर्यंत वाईट अनुभव होते. पण आज एक इतकं चांगलं आउटपुट आलेलं आहे महिला बचत गटांसाठी. तर आज महिला घर शोधत बचत गट करतायत. शासनाने प्रत्येक वेळी अभियान, उमेद अभियान आता सुरू झालेलं आहे. सुरुवातीला MRCP होतं, नंतर स्वर्ण जयंती आलं आणि त्या काळामध्ये भाऊंनी आमदाराचं हे होतं, त्यावेळेस आम्ही खूप सहकार्य केलं. आणि मी आमदार भाऊ असताना आणि अजूनही मी हे अभिमानाने सांगते की मी ज्या वेळेस जिथं कुठं कार्यक्रमात असते त्यावेळेस भाऊ आवर्जून एकमेव असे आमदार आहेत की बाधेकरताई काय चाललंय कामाचं आणि तुम्ही बरे आहात का. नाहीतर आता आहे ना कोणीही चौकशी करत नाही.
कामापुरते राजकारणी लोक स्वार्थी आहेत, मी तर हे वाक्य बोलते. का तर मी तसे 35 वर्षामध्ये खूप अनुभव घेतले. कामासाठी येणार ताई, महिलांना सांगा आम्ही हे देऊ ते देऊ, पण आजपर्यंत ठोस व्यवसाय कुठं झालेला नाही. आधी सासवड नगरी हे सोपान काकांची नगरी आहे आणि इथं मला माझ्या आयुष्यातला पहिला पुरस्कार मिळतोय. तसे मला 15 पुरस्कार मिळालेत, पण मला माझा अभिमानाचा आज असं वाटला की मी जे काम सासवडमधून सुरुवात केली आणि त्या कामाची पोच पावती मला भाऊंनी पुरस्काराच्या रूपाने दिली आणि मी सगळ्या सन्मानित महिलांच्या वतीने त्यांच्या ट्रस्टचं भाऊंचं खूप खूप आभार मानते. 2च शब्द उरकलं, जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन सर्व माझ्या समोर बसलेल्या आणि सर्व स्टेजवरही बसलेल्या महिलांना आणि जगभरात माझ्या आयुष्यात ज्यांनी जन्म देऊन आतापर्यंत ज्या ज्या महिला सहवासामध्ये लाभलेल्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खऱ्या अर्थानं आपल्या आत्ताच ज्या आपल्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिलेल्या या उपजिल्हाधिकारी मीनाताई कळसकर असतील, त्याचप्रमाणे अनुसया चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष माननीय अशोकभाऊ टेकवडे असतील, त्याचप्रमाणे ज्यांच्या प्रेरणेत हा कार्यक्रम होते अजिंक्यभैया टेकवडे असतील, त्याचप्रमाणे आमचे बंधू म्हणून ह्या प्रत्येक स्त्रीला सन्मानाने तिचा आवाज माध्यमांच्या पर्यंत कसा पोहोचेल ते लोकमतचे पत्रकार BM काळेसाहेब असतील, त्याचप्रमाणे विजयताई टेकवडे असतील आणि सर्व मान्यवर आणि ज्यांना आता माझ्याबरोबर पुरस्कार मिळाला त्या पुरस्कारार्थी. खऱ्या अर्थाने जिच्या हाती पाळण्याची दोरी ती साऱ्या जगाचा उद्धार करी अशी ही स्त्री. मग ती स्त्री आई असो, मुलगी असो, बहीण असो, मैत्रीण असो, पत्नी असो, आजी असो, ती प्रत्येक वेळी तुम्ही पाहिलं आता की भरपूर जणांना श्री 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 सगळ्यांनी सांगितलं की 365 दिवस सन्मान, रोजच हा सन्मान हवाय आणि रोजच हे सन्मान देत आहे. मग आमच्या आयुष्यातली घरातली प्रत्येक दिवसाची सुरुवात ही स्त्री करते. मग प्रत्येक यशस्वी स्त्री मागे यशस्वी पुरुषही हो तेवढेच खंबीर ताकदीने उभा राहतो, याचाही मला आम्हाला सांगता अभिमान नाही. आणि त्याच्यात शिवाजी महाराजांना ज्यांनी जन्म दिला त्या जिजामाता, ज्यांनी शिक्षणाची दारं उघडे केले त्या सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, ज्यांनी या भारताची घटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, यांना सर्वांना वंदन करून आज या अनुसया ट्रस्टचं संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक गुरुवर्य अशोकभाऊ टेकवडे, त्यांच्या धर्मपत्नी आमच्या विजया वहिनी, त्यांचे पुत्र अजिंक्य दादा आणि ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेल्या ह्या सासवड नगरीच्या कलेक्टर उपजिल्हाधिकारी ना उपजिल्हाधिकारी कळसकर मॅडम, कळसकर मॅडम, दादांचं काही नाव माहिती नाही, कळसकर म्हणले. आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी माझ्या पुरस्कार मिळालेल्या महिला, त्याचबरोबर माझ्या समोर बसलेले सर्व माझ्या महिला आणि माझे सर्व बांधव पत्रकार असतील या ठिकाणी, सर्वांचं मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करते. आणि अगदी थोडक्यामध्ये 2 मिनिटांमध्ये माझं मनोगत सांगते. 2007ला मी या हवेली तालुक्याची सभापती झाली. त्याच्या अगोदर मी 15 वर्षे ग्रामपंचायत चालवली. सलग बिनविरोध सुद्धा मी ग्रामपंचायतीला 3दा आले आणि 4थ्यांदा मी सभापती झाली. आणि तो सगळा मला ग्रामपंचायतीचा जो कारभार होता तोच मला पंचायत समितीला करण्याची संधी मिळाली. आणि त्यावेळेस भाऊ आमदार होते आणि हवेली आणि पुरंदर असा जो भाग होता. आणि हळूहळू मी सहज कधी जर भाऊला सांगत गेले तर चटकन ताई करत माझी पूर्व हवेलीतली काही कामं भाऊ करायचे, एवढं या निमित्ताने सांगते. त्याचबरोबर त्याच्यानंतर आज 11 वर्ष झालं माझ्या नऱ्यामध्ये, माझ्या गावामध्ये, माझ्या घरामध्येच म्हणजे आज अजित मल्टीपर्पज संस्था चालते. भाऊंच्याच कार्यकर्तेमध्ये भाऊंनी जवळजवळ खूप मोठ्या 23 ते 35 संस्था आहेत, उपसंस्था, आणि त्या बँकेच्या रूपामध्ये ह्या खूप चांगलं सेवा देत असतात. आणि जास्तीत जास्त महिला कर्मचारी त्या ठिकाणी. मला 2.5 वर्षाचा काळ होता,
पण स्वर्गवासी आजीदादा पवार आता आपल्यामध्ये नाहीत. पण दादांनी मला सहज सांगितलं, नाही नाही 6 महिने तुम्ही अजून करायचं. आणि खरोखर मी 6 महिने दादांच्या शब्दावरती मी 6 महिने परत केलं. खूप दादा गेले, मला शब्द काढला तरी मनाला भावतं. माझ्यापेक्षाही अशोक भाऊ टेकवडे तर खूप जवळचे होते. भाऊंचा आणि दादांचा तर खूप सहवास मी जवळून पाहिलाय. मी तालुका 3 वर्ष सांभाळला. त्यानंतर आजही मी 18 वर्ष झालं. पण दादांच्या सुप्रियाताईंच्या माध्यमातून सतत गावामध्ये समाजाच्या महिलांच्या, दीनदुबळ्या महिलांच्या कामासाठी सतत काम करीत असते. दक्षता गणेश मेमाने दिघे, स्टेजवरील उपस्थित सर्व मान्यवर, सर्व सन्माननीय सत्कार मूर्ती, समोर बसलेल्या माझ्या सर्व महिला भगिनी, पुरुष बांधव, आपल्या सर्वांना आज महिला दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आता बोलताना 1-2 सन्मान मूर्तींनी असा उल्लेख केला की महिला दिन हा 365 दिवस साजरा केला पाहिजे. खरं तर महिला ह्या प्रचंड वेगवेगळ्या आघाडीवर आपली लढाई लढत असतात, आई म्हणून, बहीण म्हणून, प्रत्येक नात्यामध्ये. परंतु मी माझी ओळख अशी करून देते की मी गेली 16 वर्ष झालं बांधकाम क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि यशस्वीपणे कार्यरत आहे. सर, तुम्ही मगाशी उल्लेख केला बांधकाम नक्की कोण करतं तर मी आवर्जून हे सांगते की मी 16 वर्ष झालं गव्हर्नमेंटची कामं, तसेच खाजगी कामं, सर्व प्रकारचे डिझाईन, एस्टिमेट ही सगळी कामं करते. आणि ह्या सगळ्याचा आवर्जून उल्लेख मला असा करावासा वाटला. माझ्या बॅचला 10 मुली होत्या. 10ची 10 मुली स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. परंतु ऑन फील्ड क्षेत्र कोणीही निवडलेलं नाही. ही मी एकमेव अशी आहे. आणि आपल्या पुरंदरमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये गेली 16 वर्ष झालं माझं रजिस्ट्रेशन प्रत्येक डिपार्टमेंटला आहे. आणि मी स्वतः ऑन फील्ड, ऑफ फील्ड सगळीकडे मी स्वतः काम करते. अडचणी आल्या, खूप साऱ्या अडचणी आल्या, परंतु त्या अडचणी म्हणून न स्वीकारता लॉबिंग झालं, ही म्हणजे मी हे माझ्या समोर तोंडावर वाक्य सुरुवातीला ऐकायचे, बाई आहे ती काय करते, 2 कामांना येईल, थोडस ये जा करेल आणि बसेल घरी, ही खूप काळ टिकणार नाही. आणि बाई तुम्ही आपल्या तालुक्याचे माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे, अनुसया ट्रस्टचे अजिंक्य दादा, तुम्हा सर्वांचं मनापासून आभारी आहे की आज या कार्यक्रमानिमित्त इथं बोलवलं आणि हा सन्मान केला. आवर्जून विषय सांगते, 16 वर्षात पुरंदरमध्ये एकमेव लेडी कॉन्ट्रॅक्टर असून हा माझा पहिला सन्मान आहे, म्हणून विशेष आभारी आहे. व्यासपीठावर जमलेले सर्व मान्यवर आणि या सभागृहामध्ये जमलेल्या सर्व माझ्या बंधू आणि बहिणी आणि पुरस्कारार्थी ज्या 15 महिला आहेत त्या माझ्या सगळ्या बहिणी, आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. खरं तर समान मानव स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका, देवी म्हणूनही बसवू नका किंवा दासी म्हणूनही पिटू नका. पूर्वीच्या काळी या ठिकाणी स्त्रीला अशा प्रकारची अगतिकतेची भाषा वापरावी लागत होती. आज मात्र समाजाकडून या स्त्रीची फक्त एकच अपेक्षा आहे की या स्त्रीला या ठिकाणी समाजामध्ये माणूस म्हणून वागण्याची परवानगी समाजानं दिली पाहिजे. आणि अशा या महिला दिनानिमित्त मी आज आपल्या समोर या ठिकाणी सत्कारार्थी म्हणून उत्तर देण्यासाठी उभी आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थोडक्यात माहिती मी आपल्याला सांगणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची कल्पना कशी सुचली ते 1908 साली. कोणत्याही मागण्या त्या काळामध्ये समाज मान्य करत, चूल आणि मूल या बंदिस्त भिंतीमुळे तिला या ठिकाणी बंद किंवा बंदिस्त करण्यात आलेलं होतं. आणि त्यामुळे स्त्रियांना प्रत्येक देश, भारत असेल किंवा इतर जगातले देश असतील, या देशामध्ये प्रत्येक स्त्रियांना आपल्या हक्कासाठी झगडावं लागत होतं. अशा वेळेला या न्यूयॉर्क शहरामध्ये 15,000 महिलांचा मोर्चा निघाला आणि या मोर्चामध्ये या महिलांनी तिथल्या शासनाकडं एकत्र रस्त्यावर उतरून आपल्या त्या मागण्या अशा आहेत. पहिलं म्हणजे या ठिकाणी स्त्रियांना समाजामध्ये समानतेची वागणूक मिळावी. दुसरी मागणी, पुरुषांना जसं वेतन मिळतं त्या वेतनाप्रमाणे स्त्रियांनाही वेतन मिळावं. आणि सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे आम्हाला आमचा प्रतिनिधी निवडण्याचा जो मतदानाचा अधिकार आहे तो मतदानाचा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे.
मला एक गोष्ट तुम्हाला इथं अभिमानानं सांगायची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं आपलं जे संविधान आहे, या संविधानानं मात्र भारतीय महिलांना संघर्ष करण्याची वेळ आणू दिली नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे हक्क आणि अधिकार प्रदान केलेले आहेत. त्यामुळे आपण या ठिकाणी महिला भारतामध्ये मात्र सुदैवी ठरलेलो आहोत इतर देशांपेक्षा. त्यानंतर 1910 साली कोपनहेगन या शहरामध्ये 17 देशांच्या 100 प्रतिनिधी एकत्र जमल्या. या प्रतिनिधींचं नेतृत्व क्लार्क झेटकिन नावाच्या एका विदुषीनं, जी या ठिकाणी स्त्रियांच्या चळवळीसाठी झगडत होती, त्या क्लार्क झेटकिन या सगळ्या स्त्रियांच्या 17 देशातल्या 100 महिला तिथं आलेल्या होत्या. ठिकाणी माझं भाषण पूर्ण करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व महिलांना या ठिकाणी पुन्हा एकदा या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.